बेड पाहिजे. बेड का खात नाही? त्याला कसं खात नाही? अगं खात नाही. ये मग का सकाळी पितळ बेडाच्या नामुळं खात नाही रे. म्हणजे त्याला अर्थ बेड माणूस पाहिजे माणूस सुद्धा बेड पाहिजे ना. त्याला डगरी खात नाही, त्याला भूत खात नाही, त्याला यम खात नाही, त्याला येताळ खात नाही. मर्याला चिताला तर नाहीच नाही, पण मर्याला सुधी खात नाही रे. अहो भाऊ सावरी चिडव, अहो वगळी बुदाव, अहो उदार करव. नर मग आमना सूर लायलच, रात काढिले. आमना सूर लायलच. रात काढिले आम्ही अशा वाट जरी चालतो तर लोक आम्हाला तिरपाची फेरी हरता. ना. आई बुवा एखाद टीला येत नाही, ना. एखाद मोबाईलला येत नाही. बरं. एक बुवा एगळीच गोट चावरी चिडाव, आवगळी बुताव, उतार करव. ना. मग रात काढिले ना तर दिवस काढिले. त्याला गुरु कोण? गुरु बिरू ना तपास नाही, बठी न बठी सपनी द्या. स्वप्नी द्यायला काय करणं पड? त्याला 4 वाजा पहिलीच ना पड. यालाच गुरु करायला पाहिजे. मलाच गुरु करायला पाहिजे म्हणजे तुम्ही का मग त्याला 4 वाजा पहिली जाणार बरोबर. तर दुसरे दिवस कमीत कमी 11 ते 12 वाजाला उठाना. मग आणि मग त्यांनी पोटमाशी कटकट करव. रात गाडीले ना तर दिवस गाडीले. भक्ती सांग. हा? भक्ती भक्ती सांग. भक्ती सांगणं पडेल. सांग. मग भक्ती सांगील पण तू पिवायला नको पाहिजे. आता सगळी मंडळी झोपलेला हा. ती मग उठाडी द्यावं पाहिजे. नाही तर भूतला एरी उपडायच्या. आम्ही रातला घरे निघी जाव. तुम्ही सकाळ मला गवस्या. आम्ही आथडणार नाही. सकाळी मला कार्यक्रम. निजल मंडळी उठाडी द्या. अपघात माणूस उठणार तर उपडाई उठील, मग उपयोग होणार नाही. उठाडी द्या. असं. हा. मंडळी उठाडी द्या. बरोबर. शेवटला हारून जोरात बसणार. गावकरी माता महिला चांगला राहणार. तुम्ही बसणार बेस. भक्ती सांगू पण बिवाला नको पाहिजे. भक्ती सांग. दिवाला नको पाहिजे. ना जीवताना काय बी मला जीवत घाबरशील नको. माई भक्ती सांगू तुला. सांग. हा? सांग. हावगड राजा वाडूर लांब देऊर दिवी बाऊ निश्चांग राखण सांगितलं तू मुगा दडकायचं. राजा वाढू. खरी भक्ती तर सांगेल नाही. राजा वाढू. त्या तंगला गडी त्या मांग दडी येतात, तंग पिढी येतात. अजिबात घाबरात नाही माना जीवात. मग राजा वाडू. राजा वाढू म्हणजे काय? राजा वाडू म्हणजे सायटी करी वाडू का साठू करी वाडू. त्यांना नाव राजा वाडू. इलमदेव. इलमदेव म्हणजे तो डालखा काय झिलाईनी दे त्यासना बास इलमदेव. एवढी झिलाचा बहास. एवढी झिलाचा बहास. इलमदेव. इलमदेव तो झिलाई न तो त्यासना बहास इलमदेव. इलमदेव. मोठी घरली म्हणजे काय? मोठी घरणी आहे रात. भितला लवत. उजाळा माझीबात लवत नाही. भितला लवत. अंधारा. अंधारा. भितला लवत. भितला लवत. आई निष्ठी अंगराखण सांगी. भक्ती सांग. हा? सांग. भक्ती सांगू. सांग. ए काच बनवणे आता उभे नावा. काच बनवणे आता उभे नावा. काच बनवणे आता उभे नावा. आता उभे नावा. माराला ताई भजया नावा. माराला ताई भजया नावा. तुकडाना तुकडाईले बनवा नावा. तुकडाईले बनवा नावा.
काय कर काय कर ए लाता खोखरी खोखरी आज्ञा मांग नाव पडी पडी आज्ञा तुम्ही मांग नाव रडी रडी आज्ञा मांग पडी पडी आज्ञा मांग बरोबर आता खोखरी खोखरी आज्ञा मांग वा वा तेवढी गाय मग काय होईना काय होईना त्या पोता काय सांगता पाणी मग बेस बुडावा बो आव लिजी पडील बो आव तेवढी गाय मग काय होईना म्हणणार मारुवती शकाटाई उठना नावाय मारुवती शकाटाई उठला ना मारुवतीने काय करा काय करा त्याने आगडला गोटा उसळली ना आद होत टाकाला तशा मही मारवतीला डोकाडी पडला तशा मारवतीने गोटा काला टाकी मग ती धानावा ठगलास रे उभ्या होतं मला काय ठगला गजब वाट्या मारवातीला तू डोकांना मारवतीने भक्ती माहित आहे तुला मारवतीला मा डोकाड नाव तुला माहित आहे काय मारवतीने काय करेल ती काय 33 कोटी देवरावांनी बंदी खानामध्ये ठेवला तो रातलाच गाडी लिहून येईल अशा तो मारवती मग आणि तुम्ही सांगा ना आणि मै डोकाडा तू डोकाडा हा म्हणजे याला अर्थ डोसाबा हा सामना त्या काय होईल मारवतीला आम्ही कधी रातला डोकाडता फिरतो नी हा गप आय तुला भक्ती सांगितले काढाय भक्ती. भक्ती बास डोकाडता फिरी त्या रातला नाही 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 आय तुला बोटलाय देखाड तुला भक्ती सांगू शाबास हा चालेल तेवढी गाय मग काय होईना काय होईना हा काय होईना हाय बेंडगावांनी पांढरीना मारवतीला डोकाडना तेवढी गाय मग काय होईना काय होईना ए पटकर ही फिरी सन पटकरी फिरी सन मटन काय ना सुमारची मटन काय मग जाई सन उभी नावा मछली बुद्ध मांगतीने लावा नावा शिवसर्गाला सुमारतीने जरा नावा शिवर जाई सन तिने उभी नावा गोठाला मांगतीने लावा नावा सूर्यातला सुमारतीने जरा नावा दखन बाजूला आता तिने फिर नावा पावन भूत मांगतीने लावत नावा पावन भूत मांगतीने लावत नावा बारगवला उतरी सन गई नावा काय सूर्यातळा गाय गाय दखन बाजूला फिरणी बराबर पावन भूत मांग लावत मग किगळ्या भूत कुंभार्या भूत बराबर चटक्या भूत फाळ दाती बरोबर. फळ दाती पानूट झुगार्या मग लाकडा मोडी लया भूत एवढा भूत मांग लावत ना बांधव उतरी जाईन माया वाटत रात काढिले न दिवस काढिले बराबर मग किगळ्या भूत बोंबार्या भूत शेजार हा मग तुला काय सांगू हा माणिकगाव महिला भूत दाखव ना हा. तुम्ही घर महिला घर महिला ना हा. तर पोटळी हरणा पडेल तांदूळ लय तांदूळ ना पाहिले एक तांदूळ लय तांदूळ चंपा एक डाळ बांधी दे पोसा बिसा बो डाळ करी खात्याचे नरा मग दुखणं आडेल तवच माणूस मागिले ना तांदूळ हा पोटळे आणि पोटळी लिहूनच काय करणं पडेल हा काय करणं पडेल आई पोटळी पोसा सारी उतार लिहूनच मला पोसा राहीनात घर घर बी राहिना घरच काय करणं पडेल उतारेल नाही नी उतारेल ना नी पोसा राहिना तर घर घर बी राहिना घरच हा बिचारान काही जगस काय करणं पडेल काय करना पडेल अशा हा आई पोटळी लिह मावारी उतारी तू हरी हा आज कधी बराबर वा
तो 11 रुपया टाक. नीत सुपडा मुडना समजाना. 1 रुपयाचं टाकात आम्ही ती सुपडावर रस काढतो. जास्तीचं टाका म्हणजे सुपडाला सुद्धा दणका जाऊ देतो नाही. तुवारी पोटली उतारी हा? हिना अर्थ काय होईना पोटळी मावारी उतारली द्या येणार तर काय होईना. काय होईना सुख मला न दुःख तुला. सदा हा, एवढा जीव तोडी बोली राहिना बराबर मला सुख पाहिजे मला सुख पाहिजे मला सुख पाहिजे ना. तुला सुख पाहिजे. सुख शेजार माणूसने मागा रातला बी सुख नाही आणि दिवसला बी सुख नाही. काय करायला पाहिजे हा? माणूसने मागा रातला बी सुख नाही आणि दिवसला बी सुख नाही. कवच उठायला पाहिजे. आंघोळा स्नान करायला पाहिजे ना. आता हो खालय सुख निघील तो हेरायला पाहिजे. कुलय लोका बी सुख ना जोई जाऊ. आता सुख निघाला टाईम आणि आपी निजी पडश्या. आपल्याला रातला बी सुख नाही आणि दिवसला बी सुख नाही. माहित नाही हा, हा. दाना सामाभूती येते गे येदा ना सामान हा, ना. हा. पहिला ना भगत काय करत अशा करीन दाना येरत. आता न चला आम्ही आता न त्याला काय करतो काय करतात अशा करीन दाना येरजो. कारण फोकळ्या निघी जायला पाहिजे न भरवटच राहायला पाहिजे. मला माहित नाही दाना सामाभूती येते देत या तांदूळ साम हा या तांदूळ साम तांदूळ सामत मुडेले साम बी येरू कसं गळीचे साम मला माहित नाही ना. दाना सामाभूती येते देत या दाना साम भूत मारवती बी सांगता या व्याम ना बात ताठ मारवती ना फोटो मग आणि एवढा गाव ना मंडळी ना एवढा फोटो मग हा अहो मारवती रापाल कशा करी. कमी अवघड आता वेळा लोक नाही आहो. मग आधी काय करायला पाहिजे शेतात. काय करायला पाहिजे कोणी चकीवाला कडे 8 संपा दळाली जा. कोणी 4 संपा दळाली जा. बराबर तर ती चकीवाला बी कधी बी दी बरं बुवा इसारी हेराना नार भाऊ बुवा हैदळ नाम भूत गंगळत कर नाही. म्हणजे दाना सामाभूत नाही दाना सामभूत नाही. अन्न अपूर्ण ब्रह्म. अन्न सवाय पवन नाही. पाणी सवाय पवन नाही. अन्न सवाय आत्मा नाही. पाणी शिवाय पवन नाही. आणि जर समज आम तर पाणीच पडणार नाही ना दाना जुनात नाही तर भूतका साम यर्ष्या दगडा साम अवघड त्याला तुकाराम महाराज काय सांगेल. गुमाऱ्या सांग सुमाऱ्याला आणि सुख सांग तो वायबाऱ्याला. वा वा हा? मग शेजाच माहिती तुला भूत देखाडील पण थोडा खर्च करणं पडील. तुला तर माहित मा गरीब लोक हा? तुला तर आता दिदाच बुवा ना. मग वायकच खर्च सांगू. वायकच सांग वाय सांगू वाय. हा हा? हा. वायकच खर्च सांगू. चालेल गरीब सारखा गरीब सारखा हा? हा एक नारळ लागेल. नारळ दिला ना मला मंडळीने तर नारळ दिला हा, ना. नारळ दिला. एक नारळ लागेल. एक निंबू लागेल. एक आंडू लागेल. एक धवळा कोंबडा लागेल. एक लाल कोंबडा लागेल. एक उफरटा लागेल. एक सुपरटा लागेल. एक बकरू लागेल. एक मेंढरू लागेल. फुलगदडून गणपटा लागतील. हाव भाऊ कोलची बोनर. एवढा जर खर्च मिळवास भात एवढा जर खर्च मिळवा तुम्ही घर महिला तर काय पण आई भेंडगावान महिला भूत भात आज पण येणारच नाही तुम्हाला. घरी तर नाहीच नाही पण राणी सुद्धी आज पण को खायणार नाही. आणि आजूबाजूनी मंडळी बी देशनी गाव नाही येल होत. कोणती तरी गाव नाही येल होत.
त्या बी त्याशनी बी हाजरी लागी जाईल ना त्याला बी भूत डगऱ्या खाणार नाही. आणि जर काही झाली ना तर दिसाला दुसरी दिवस पक्षवाद होवा सवाय राहणार नाही. 50 वर्ष वय ना काय कार्यक्रमला 50 वर्षे सांगतो हा पक्षवाद होवा सवाय राहणार नाही. सकाळ जर सकाळ पाहिजे जर तिने कोकाई देखाडवा आणि पक्षवाद होईल तर सबूतली फिरशाल तरी सुधारणार नाही. आणि मापच भाकरी बांधली असेल तर ती मानच करी सुधरील. आणि सकाळ पायी कोकाई येईल ना तर तुम्हाला येणार समजी पडील. मग तर दिनी कशी कोकायचं होती ना आता कशी कोकायचं. पहिली कशी कोकायचं होती आणि पक्षवाद होई जाईल तर दादा कशी कोकाईल जागा राजो शारेक पाचक वाजता कारण तिनं तोंड फिरी जाईल. पण जागा बांधी देऊ जागा बांधना पडेल ना. आणि काय करना पडेल सांगू का. काय 8 फूट हा हाय गाव महिला हा कडना हा आणि दिलीप वर्षांनीच मागलावाना म्हणजे खटा बुंजिली रस्त्याना खटा बुलाय बुंजिली. तो सकाळी दामना नाव त्याला सांगितलं त्याला माहित जागा बांध देऊ. जागा बांधली ती हा? चालेल जागा बांध देऊ. चालेल. आता मंडळी दूर दूर येईल वही त्याला बी वाट तरी काही ओवाल नको. लांब लांबून लोकनात मग त्या घरी जातील तर त्याला बी काही ओवाल नको. बरोबर ना मग अभि ती काय गावला गायला ती तुम्ही गावला काय मोर ती सरला सरला सरलाला हा 2-4 बाया सांगत एका ओबी तशा सांगता पर घ्या चाला बी बुवा संद संद निघी जाऊ. गर्दी तो बुवा पुढे निघी जाऊ. गर्दी तर बुवा बी घर निघी जाऊ. निघण्याच्या अंग उठीना कुठीनं निघण्यात मोरच गयात तर 2 जणी म्हण उघडल्याच दिसण्यात. दोषाचा काही फिरी ना भारोड सरी घ्या तरी घर जावाला ऐकत नाही. जागा बांधी देव जागा बांध देऊ. बरोबर आज कधी बरोबर वा वा सूर्यातळणी माय माता निजो जातो रही मार्ग लाग. बरोबर आज कधी बराबर पोरमन सोरमन ढोरमन डाकरमन शेतीमन बाडीमन डेकूनमन पिसूमन नरा मग बिलकुल पिसू सुद्धा फुलही बांध जावानात मला कारण आयच्या घडी घडी वाट नाही. आता पुढे पावसाळा लागेल. आता बोर पावसाळा लागेल नाही. बरोबर हं? हा तेवढी कोणालाच काही व्हाल नको. वा वा आज कधी बराबर वाट बांधू गाठ बांधू बांधू तारा बांधू मसन काय बांधू मशिनी भूत बांधू आखीन बांधू डाखीन बांधून मला नाही बांधास तर काही गरज नाही. नरा मग आकाश बांधू पताळ बांधू आड बांधू घाट बांधू बांधू तारा बांधू मसन खाय बांधू मसनी भूत बांधू रांडवा बांधू जटिंग बांधू आखीन बांधू डाखीन बांधू जादू टोला करणे कवटा माघारी परत कर. चिंता म्हणतो असता तो येता दंडी दुश्मनी मला काय चिंता. सर्व लोक आपल्याला सांगता या पक्का पण लहत आगामी पताळी अंतर कवडीत भाऊ भाऊ तू बेत एक वकरी दाजीला बेत चालली. बांधच कशाकडे म्हणजे आगास बांधू पताळ बांधू म्हणजे बांधताच कशा करीत. आम्ही काय किलोमीटरवर मोजी अरेल नाही नुसता डासा वसका निगोट वर केवढं काय माहित नाही. जागा बांधी दे जागा बांध देऊ. चालेल.
मेरे जा कोसा खायला ना मग कुदी बिदी पडले ना पत्ता नाही डगऱ्या तर नाही पण बिबट्या वाघ सुद्धा काय काय मांजूरकडे आले हा सांगूया त्याची मांग लागली हा सांभाळ त्याच्या केशनी मांग लागणार नाही मारतात काय जातात